संजय दादांनी, क्षीरसागर दादांनी मला ही संधी दिलेली आहे. आज प्रभाती आपल्याला श्रीरामांचं स्मरण आणि समर्थांचं स्मरण करण्याची संधी मिळालेली आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. प्रातस्मरामि रघुनाथ मुखारविंदम, मंदस्मितं मधुरभाषि विशालभालं, कर्णावलम्बिचलकुण्डलशोभिगण्डं, कर्णान्तदीर्घनयनं नयनाभिरामं. प्रातर्भजामि रघुनाथकरारविन्दं, रक्षोगणाय भयदं वरदं निजेभ्यः. यद्राजसंसदि विभज्य महेशचापं, सीताकरग्रहणमङ्गलमापसद्यः. प्रातर्नमामि रघुनाथपदारविन्दं, वज्राङ्कुशादिशुभरेखि सुखावहं मे. योगीन्द्रमानसमधुव्रतसेव्यमानं, शापापहं सपदि गौतमधर्मपत्न्याः. प्रातर्नमामि वचसा रघुनाथनाम, वाग्दोषहारि सकलं शमलं निहन्ति. यत्पार्वती स्वपतिना सह भोक्तुकाम, प्रीत्या सहस्रहरिनाम समं जपजाप. प्रातश्रये श्रुतिनुतां रघुनाथमूर्तिं, नीलाम्बुजोत्पलसितेतररत्ननीलाम्, आमुक्तमौक्तिकविशेषविभूषणाढ्यां, ध्येयां समस्तमुनिभिर्जनमुक्तिहेतुं. यश्लोकपञ्चकमिदं प्रयतः पठेद्धि, नित्यं प्रभातसमये पुरुषः प्रबुद्धः. श्रीरामकिङ्करजनेषु स एव मुख्यो, भूत्वा प्रयाति हरिलोकमनन्यलाभं. भूत्वा प्रयाति हरिलोकमनन्यलाभं. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. आज सर्व इथे जमलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांच्या अंतरात्म्याला वंदन करते आणि आजच्या माझ्या निरूपणाला, माझ्या नाही म्हणत मी, खरं म्हणजे हे समर्थांचंच जे काही आहे ते सांगण्यासाठी मला प्रेरणा मिळालेली आहे. तर म्हणून सर्वांना वंदन करते आणि निरूपणाला प्रारंभ करते. आपल्याला 12वा दशक आपण अभ्यासत आहोत आणि त्याचं नावच दिलेलं आहे विवेक वैराग्य. म्हणजे या दोन्ही गोष्टी समर्थांच्या फार लाडक्या आणि अत्यंत प्रिय आहेत. म्हणजे असं म्हटलंय की निस्पृहता हा महंताचा प्राण आणि विवेक आणि वैराग्य हे त्याचे दागिने आहेत. आता आपणही सगळे महंतच होऊ शकतो. परमेश्वराला अतिप्रिय असणाऱ्या महंतालाच ते दागिने शोभून दिसतात. खरं तर महंत आपल्यासारख्या सामान्य जीवांमधूनच घडत असतो. ज्याला खऱ्या जीवनध्येयाची अतिशय अर्थातच आत्मप्रचिती घेण्याची उत्कटतेनं जाणीव झाली, त्या परमध्येयाच्या दिशेनं तो अग्रेसर होऊ लागला की त्याच्या जीवनात विवेक आणि वैराग्य कसं प्रगटतं, किंबहुना विवेक वैराग्यरूपी अलौकिक दागिने अंगावर चढले की तो कसा तेजपुंज दिसू लागतो, याचं सुंदर विवेचन समर्थ या दशकात करत आहेत. आणि आज आपल्याला 7वा समास घ्यायचा आहे. पण थोडक्यात मी थोडासा आढावा घेणार आहे की आत्तापर्यंत आपण काय काय 6पर्यंत पाहिलेलं आहे. खूपदा हे ऐकलेलं असलं तरी पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटतं. पहिला जो समास आहे त्या समासात विमळ लक्षण सांगितलं होतं आणि त्यात अगदी सगळ्यांना प्रिय किंवा सगळ्यांना माहिती असलेलं असं वचन समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते मला सांगावंसं वाटतं. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो.
विवेकी हा शब्द त्यांनी नेहमी वापरलेला आहे. आणि मग या समासामध्ये प्रपंच परमार्थात सावधपणा ठेवला पाहिजे असं सांगितलेलं आहे सुरुवातीच्या ओव्यांमध्ये 1 ते 20 मध्ये. नंतर समास जो दुसरा आहे तो आहे प्रत्यय निरूपण. म्हणजे प्रत्यय म्हणजे अनुभव, विश्वास. तर याच्यामध्ये जवळजवळ 1 ते 30 सगळ्या ओव्यांमध्ये सन्मार्गानं वागून जनता जनार्दनाला संतुष्ट ठेवावं, मरणाचं नेहमी स्मरण असावं आणि भलेपणा कधीही सोडू नये असं आपल्याला सांगितलेलं आहे. तिसरा आहे समास भक्त निरूपण. त्याच्यामध्ये सुद्धा 33 ओव्या आहेत आणि सारासार विचार करून देव कोण आणि आपण कोण याचा शोध घ्यावा. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साधावं. चौथ्या समासात विवेक आणि वैराग्य आणि वैराग्यापासून विवेक व्यर्थ आहे हे आपल्याला पटवून दिलेलं आहे. पहिल्या 11 ओव्यांमध्ये आणि 12 ते 20 मध्ये विवेकयुक्त वैराग्य हेच सद्भाग्य. मला हे वाक्य तर फार आवडलेलं आहे की विवेकयुक्त वैराग्य हेच सद्भाग्य. नुसतं वैराग्य पोकळ उपयोगाचं नाही, त्याच्यामध्ये विवेकाची जोडच हवी आहे. 5वा आहे आत्मनिवेदन. त्यामध्ये 1 ते 9 ओव्यात अक्षराची उत्पत्ती आणि रचना अर्थात अक्षर ब्रह्म. 10 ते 24 मध्ये सर्व तत्वांहून वेगळं असं शुद्ध ब्रह्म. आणि 15 ते 22 मध्ये 3 प्रकारचं आत्मनिवेदन सांगितलेलं आहे. तुम्ही काल परवाच जो अभ्यासलेला आहे तो सृष्टिक्रम समास 6वा. त्यामध्ये पहिल्या 3 ओव्यात ब्रह्माचं स्वरूप वर्णन केलं आहे. 4 ते 18 मध्ये सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम सांगितला आहे. नंतर 19 ते 23 मध्ये मूळ माया. 24-25 मध्ये सारासार विचारानं ब्रह्मप्राप्ती. 26 ते 31 मध्ये विवेकाचं फळ आणि गुरु वाचून पुस्तकी ज्ञान व्यर्थ आहे. आणि आज जो आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे विषय त्याग. तर या विषय त्यागाचं वर्म आपल्याला सगळं पूर्ण समासातच सांगितलेलं आहे. फक्त पहिल्या 7 ओव्यामध्ये शिष्यानं विचारलेल्या किंवा श्रोत्यानं विचारलेल्या वक्त्याला विचारलेल्या अर्थात गुरूंना विचारलेल्या शंका आहेत आणि त्या आपल्याला आजादी पाहायच्या आहेत. संकेत कुबडीमध्ये असं म्हटलेलं आहे, 7वे समासी ज्ञान पाऊन भ्रष्टाकारे यथेष्टाचरण इच्छेसारखे करीती जाण त्याचे खंडन वैराग्य मिळे. वैराग्य विषय त्यागे विण परमार्थ म्हणे तयाचे जिणे व्यर्थ. अरे तो समर्थाचा समर्थ तोही वैराग्य संरक्षी. ज्ञाता म्हणे नागवा काय नागवा म्हणे प्रापंचिका ज्ञान. परस्परे निंदिती अपाय परी ते दोन्ही खोटे. त्यागा त्याग जाणितले वादवे वाद रहित झाले. मग नागवे अथवा नेसले वेगळे झाले विचारे. अतिशय थोड्या ओव्यांमधून खूप सुंदर असं हे सगळ्या समासाचं तत्त्व किंवा सार आपल्याला कुबडीमध्ये मिळतं. 7व्या समासात थोडक्यात काय सांगितलं आहे त्यांच्यानुसार की ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा भ्रष्ट स्वैर मनाला येईल तसं आचरण काहीजण करू लागतात. म्हणजे कितीही शिकले, ग्रंथ कितीही वाचले, अभ्यासले तरी आचरण महत्त्वाचं आहे आणि ते जर भ्रष्ट केलं तर ते काही उपयोगाचं नाही. मग जसं मनाला येईल तसं आचरण करू लागला अशांचं खंडन करून वैराग्याचं महत्त्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे. विषय त्यागा वाचून परमार्थ करता येतो असे जो म्हणतो त्याचे जिणं व्यर्थ आहे. जो सर्व समर्थांचा समर्थ आहे असा महादेवसुद्धा वैराग्याचं पालन करतो. महादेवांचे सुद्धा मनाच्या श्लोकातही खूप संदर्भ आलेले आहेत. आणि ज्ञानी म्हणवणाऱ्यानं नंग्या गोसाव्याची निंदा करावी आणि नंग्या गोसाव्यानं प्रापंचिक ज्ञानाची हेटाळणी करावी असे ते एकमेकांची निंदा करतात. परंतु दोघंही खोटे आहेत. म्हणजे मग तो ज्ञानीही व्यर्थ आहे, त्याचं ज्ञान व्यर्थ, आणि जो प्रापंचिक आहे तो ज्ञानाची हेटाळणी करतो.
त्याग म्हणजे काय, अत्याग म्हणजे काय हे ज्यांना समजले आणि जे वादविवादापासून अलिप्त राहिले असे खरे ज्ञानी नंग्या साधूच्या वेशात असो की वस्त्र परिधान केलेले असो ते विवेकाच्या बळावरच भिन्न ठरतात. आता आपल्याला हा एकूण समासच याच्यामध्ये काय सांगायचं आहे याबद्दल आपल्याला बेलसरे असं म्हणतात की या समासाचा आरंभ एका महत्त्वाच्या प्रश्नानं होतो, जो मी आत्ता म्हणलं की पहिले प्रश्नच विचारलेले की विषयाचा म्हणजे इंद्रिय सुखाचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाही हे जर खरे तर प्रापंचिकाला परमार्थ कसा साधणार. समर्थाने ते विधान केले, मगाशीच आपण पाहिलं की आधी प्रपंच करावा नेटका, पण तरीसुद्धा असे प्रश्न काही येतात मनामध्ये आणि आपण प्रापंचिकाला परमार्थ करण्यास सांगतो हे कसं, म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत. आपल्या नेहमीच्या विधायक दृष्टिकोनातून श्री समर्थ या प्रश्नाचं सुरेख आणि सर्वमान्य तसंच तर्कशुद्ध उत्तर देतात. आता आपल्याला पुढच्या ओव्यांमध्ये ते पाहायचं, इथे फक्त सार बघून ठेवतो आज की ते असं विषय त्यागा वाचून किंवा वैराग्या वाचून कोणालाही परमार्थ साधत नाही. दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. विषयांचा त्याग आणि म्हणून आजच्या समासाचंच नाव आहे विषय त्याग. पण त्याच्यासाठी पहिलं वैराग्य, आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत की वैराग्य काय आहे. हे निर्विवाद आहे. पूर्वीचे मोठमोठे ज्ञानी अत्यंत वैराग्यवान होते, ही गोष्ट खोटी नाही. पण विषय त्याग म्हणजे काय हे समजून घेणं जरूर आहे. प्रापंचिकाला किंवा परमार्थी साधकाला खाणं पिणं निजणं सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बसणं जाणं, हे सगळे देहधर्म नीट करावे लागतातच. ते न करून कोणालाही जगता येत नाही. पण प्रापंचिकाचा अंतरंग आणि पारमार्थिकाचा अंतरंग यात मोठा फरक आहे. प्रापंचिक माणूस अनुताप न करता केवळ प्रपंचासाठी जगतो. तो खाण्यापिण्यासाठी देहाला सुख देण्यासाठी जगतो. तसेच तो मत्सराने वाया जातो. परमार्थी माणूस साधना करण्यासाठी देह उपयोगी पडावा म्हणून त्याला खायला प्यायला सगळं जे लागतं आणि आचारविचारांनी पवित्रता तो पाळतो. आचारविचारांनी भ्रष्ट झालेल्या माणसांना परमार्थ कधीच साधणार नाही. वैराग्य ही मनाची अवस्था आहे. मगाशी मी जे म्हणलं की वैराग्य म्हणजे फक्त भगवी वस्त्र परिधान केली, हे केलं आणि बाहेर पडले म्हणजे वैराग्य येत नाही आहे. तर वैराग्य ही मनाची अवस्था आहे. प्रापंचिकाचं वैराग्य असं असतं की भगवंतासाठी देह व्यवस्थित जगवणं आवश्यक आहे. त्यासाठी अत्यंत प्रमाणशीर देह सुख भोगायला काहीच हरकत नाही, त्याची अशी धारणा आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचंच असं ठरवलेलं आहे की आपल्याला देहसुखासाठी आवश्यक तेवढं सगळं भोगलंच पाहिजे आणि अत्यंत माफक विषय भोगणे हाच प्रापंचिकाचा त्याग आहे. दोघांमधला फरक भगवंतांनी 18व्या अध्यायात प्राहुस त्यागम विचक्षणाः असं म्हणले, त्याचं इथं आपल्याला प्रत्यय येतो. तेच त्याचं वैराग्य आहे. पारमार्थिकाला बाहेरचाही त्याग करता येतो, हे विशेष आहे. वैराग्यासारखं भाग्य नाही. खरा वैराग्यवान पुरुष म्हणजे ईश्वरी पुरुषच आहे. ज्याच्याकडं सगळे दैवी संपत्ती आहे असा जो मनुष्य आहे तोच खरा वैराग्याने युक्त असतो. आता वैराग्य ही आत्ता सांगितलं तसं मनाची अवस्था आहे. सहज आता एकदम बोलता बोलता आठवलं की एक साधू आहे आणि त्याला असं म्हणजे तो प्रपंच करत असतो. त्याला असं वाटतं की बाबा या संसारात राहून मला काही साध्य करता येत नाही, परमार्थ साधत नाही, म्हणून तो घरदार सोडतो आणि बाहेर जातो. एक झोपडी बांधतो. मग झोपडीमध्ये सगळ्या गोष्टी तो हळूहळू जे लागतं ते आवश्यक ते आणतो. बरं, त्याच्यावर त्याची गुजराण चालू आहे. पण एके दिवशी तर त्यानं झोपडीलाही कुलूप लावलं आणि तो बाहेर पडला. काय भिक्षेसाठी असेल कशासाठी. तेव्हा त्याला दुसऱ्या संतांनी विचारलं की तू कशासाठी इथे एक झोपडी बांधलीस आणि कुलूप. म्हणे त्या प्रपंचातनं बाहेर पडण्यासाठी आणि ते सगळे जे विषय भोग आहेत ते सोडण्यासाठी मी इथं आलो. मग तू इथं कशाला आलास, आता ह्यालाही कुलूप लावलंस म्हणजे तुझं अजून मन हे सगळं त्याच्यामध्ये गुंतलेलंच आहे. तर असं वैराग्य काही कामाचं नाही, नाही का. फक्त त्यांनी वेश परिधान केला आहे वेगळा म्हणजे वैराग्याचा किंवा वैराग्याचा आणि बाहेर आला आहे, त्याला काहीच अर्थ नाही आहे.
तर आपल्याला याच्यातून विषय आणि वैराग्य हे सगळं पाहायचं आहे. एकूणच हा 12वा जो हे आहे मला फार आवडलेलं आहे बरं का. म्हणजे खरं सांगायचं तर समर्थांच्या भाषेत आधी केले आणि मगच सांगितले समर्थांनी. त्यामुळं मगाशी मी म्हटलं तसं निस्पृहता हा त्या महंताचा प्राण आहे आणि विवेक आणि वैराग्य हे त्याचे दागिने आहेत असं जे म्हटलेलं होतं ते आपल्याला कसे प्राप्त करता येतील. वास्तविक आता वैराग्य आल्यानंतर दागिन्यांची काही गरज नाही, पण हे दागिने मात्र आपण मिळवायला पाहिजेत. आपण 6व्या याच्यामध्ये सृष्टीचा क्रमविकास अभ्यासलेला आहे. आत्ता मी सांगितलं तसं सगळी महत्त्वाची रचना त्यांनी सांगितलेली आहे आणि त्याबरोबरच विवेक प्रलयाच्या आधारे मिथ्या भासणाऱ्या सृष्टीतील प्रत्येकाच्या अंतर्यामी बसणाऱ्या भगवंताशी तद्रूप होण्याचं ध्येय कसं गाठायचं. आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे. मला फार कौतुक वाटतं आपल्या समूहाचं की पहाटे हा ग्रुप सुरू केलेला आहे. पहाटेच्या वेळेला प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी मानसी धन्य होतो. ते धन्य होण्यासाठी आपल्याला हा प्रभात काळचा वेळ जर आपण चिंतनात घालवला, साधन केलं, तर मग आपल्याला जे उच्च ध्येय गाठायचे, परमात्म्यापर्यंत पोहोचायचे, जो आपण संकल्प करतोय अखंड साधन करायचा, तर तो आपल्या मनात शंका येतात आणि म्हणून त्या शंकांचं सगळं सुरुवातीलाही समर्थांनी या समासाच्या प्रारंभी प्रपंच आणि म्हणजे त्या शंका निर्माण केलेल्या आहेत. अर्थात निर्माण केल्यात म्हणजे त्यांनी जाणलेलं आहे, ते सगळ्यांचं अंतरंग जाणत होते. मनाचा मोठा अभ्यास होता, शास्त्रज्ञ होते, म्हणून तर त्यांनी एवढे मनोबोध लिहिले 205. बाकी काही नाही जगातला अभ्यासला आणि फक्त मनाचे श्लोक आपण अभ्यासले म्हणजे रोज त्याच्यातलं एक तरी वचन आपल्या आचरणात आणायचं ठरवलं तर मग आपल्याला प्रपंच आणि परमार्थ याचा मेळ कसा घालायचा हे समजेल. पण ते न कळल्यामुळं मनुष्य सचिंत असतो, त्याच्या मनात सारख्या शंका येत असतात आणि बराच काळ परमार्थात आपण आहोत तेव्हा अशा बारीक सारीक शंका विचारायच्या तरी कोणाला, किंवा समजा विचारल्यास तर लोक काय म्हणतील, अशा बुजऱ्या मनानं मग हा जो जीव आहे हा शंका वागवतच साधन करत राहतो आणि त्याची जी अवस्था आहे ती नेमकेपणानं समर्थ आपल्याला पहिल्या ओवीपासून आता सांगायला सुरुवात करणार आहे. पण आता प्रथम आपण विषय म्हणजे काय आणि त्याचा विचार करून किंवा ते समजून घेऊन मग विषय त्याग म्हणजे काय इकडे जाऊयात. विषम याती इति विषय, ज्याचं सेवन केल्यावर त्याचं विषच होतं, विषसदृशच जे होतंय म्हणजे विषाप्रमाणे ज्याचा परिणाम होतो ते विषय. पारमार्थिक भाषेत परमेश्वराला विसरण्यास लावणारा भोग किंवा विलास म्हणजे विषय, किंवा विषय दरीचा हा जणू काही वऱ्हाडी आहे. अधिभौतिक सुखाच्या गुंगीचे खळग्यात रममाण होणारा हा पाहुणा आहे विषय. काय सुंदर कल्पना केलेली बघा समर्थांनी. किंवा आता आपल्याला विषय पंचक शिकायचेत, सगळं ते तत्व झाडा किंवा सगळी जी तत्त्व सांगितले त्यातले हे 5 ज्ञानेंद्रिय आणि त्यांची 5 विषय हे आपल्याला समजून घ्यायचेत. तर त्यातलं विषय पंचक महत्त्वाचं आहे, ते म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आत्ता आपण ज्याचा आश्रय घेतलेला आहे तो शब्द आहे. काही काळानंतर आपण स्पर्शाचा अनुभव घेत असतो. काही खाद्यपदार्थाचा जेव्हा तुम्हाला नाश्त्याची वेळ येईल त्यावेळेला आधी त्याचा स्पर्श हवा असतो, त्याचं रूप पाहतो, रस पाहतो, गंध पाहतो. तर या सगळ्या विषय पंचकाचा अभ्यास रोजच करत असतो, पण त्याचा त्याग कसा करायचा आहे हे आपल्याला याच्यात शिकायचं आहे. ते जे विषय लोभी आहेत ते विचारांपासून चेवले,
ते आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले ते, असं म्हणतायत समर्थ. कारण विचारांपासून ते अत्यंत प्रवृत्त झालेले आहेत आणि आचारापासून भ्रष्ट झाले. त्यामुळं विवेक करू विसरले, विवेकच त्यांच्याजवळ नसतो. म्हणून विवेक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यापुढं वैराग्य, म्हणजे संसार लोभापासून सुटका, कामनेचा त्याग आणि बाह्य अभ्यंतरी त्याग हा निरंतरी, असं वैराग्याबद्दल म्हटलेलं आहे. पाहूया आता पहिली ओवी आपण अभ्यासूया. श्रीराम. न्याय निष्ठुर बोलणे, बहुतांस वाटे कंटाळवाणे, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. काय म्हणतायत समर्थ? त्याचा अर्थ अगदी सोपा आहे, आपल्याला तसा समजून घ्यायला सोपा आहे. पण न्यायनिष्ठुर बोलणे, श्रोत्यांच्या मनातली शंका समर्थ इथे उभी करतायत ती अशी आहे की सगळे शास्त्रकार हे विषयाची निंदा करतात. ती कशी? अत्यंत निष्ठुरपणे, आणि त्याचा त्याग केल्याशिवाय परमार्थ काही साधत नाही असं सांगतात. पण अगदी प्रापंचिक माणूस आणि मोठा परमार्थी पुरुष या दोघांच्या जीवनात फरक काही आढळत नाही असं कसं काय? सगळं समोर तर ती माणसं आपल्यासारखीच दिसतात. पण पुष्कळ लोक विषयाची किंवा देहबुद्धीची निंदा करतात आणि आपण स्वतः त्याचं सेवन करीत असतात. ही दुसरी ओवी आहे, पण दुसऱ्या ओवीचा मी थोडक्यात जरा आढावा घेते. म्हणजे त्या विषयाचा त्याग केला तर देह चालणार नाही असं आपल्याला वाटत असतं. म्हणून पहिल्या ओवीत समर्थ म्हणतात की अगदी तर्कशुद्ध असलेले स्पष्ट बोलणे पुष्कळ लोकांना आवडतच नाही. पण आपल्याकडे एक म्हण आहे, स्पष्ट वक्ता सुखी भव, नेहमी स्पष्ट बोलत राहावं. पण इथं कदाचित अशी शंका आहे की न्यायनिष्ठुर बोलणं बहुतांश कंटाळवाणी, आणि त्यामुळं हे न्यायनिष्ठुर बोलणं बहुतेकांना आवडत नाही. खूप लोकांना ते पटतच नाही. आणि त्याच्यासाठी एक त्यांनी जो दृष्टांत दिलेला आहे तो फार छान आहे की ज्याप्रमाणे पोटात मळमळ असताना जेवणं हे चांगलं नाही. मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. अहो, मळमळ जर पोटात असेल तर माणसाची वासनाच उडलेली असते. अशा वेळेला तो त्याच्याकडं तो म्हणतो नाव काढू नका, मला वाससुद्धा नको आहे. तसंच मनात शंका ठेवून श्रवण करणं हेही हिताचं नाही. आणि ती शंका अशी आहे, ती आपण पुढं पाहणार आहोत. किंवा पांगारकर म्हणतात की न्यायाचं आणि निष्ठुरपणे म्हणजे सडेतोड असं बोलणं अनेक जणांना कंटाळवाणं वाटतं. तथापि पोटात शंकेची मळमळ ठेवून जेवणं, श्रवणादी साधनं करणं, इथं जेवण कसलं आहे परमार्थातलं हो, तर श्रवणं, मननं, निदिध्यासन सगळी जी साधनं आहेत ती करणं बरोबर नाही. मनामध्ये जर परमार्थ साधत असताना शंका असेल, पहिल्यांदा सांगितलेलं आहे की मग मनुष्य थोडासा बावरतो की कसं बाबा विचारावं, आपल्याला त्यातलं काहीच कळत नाही आहे. म्हणून तो ती जर तशीच मळमळ पोटात ठेवेल तर तो इतर साधना करू शकेल का, साधन करू शकेल का? म्हणजे जो उठतो तो विषयांची निंदा करतो आणि काही सोडत तर नाहीच. मग त्याच्याबद्दल मला स्पष्ट विचारायचं आहे असं श्रोता म्हणतोय. न्यायनिष्ठुर बोलणं बहुतेकांस कंटाळवाणंच वाटतं. मग पण मळमळ ठेवू कशाला जेवायचं? खुल्या मनानं जेवावं, विषयांची निंदा करावी आणि विषय काही सोडू नयेत. हा मिळमिळीतपणा चांगला नाही आहे. प्रपंची लोकांसारखेच परमार्थीही खातात, जेवतात, सर्व विषय भोगतात आणि पुन्हा आपली विषयांची निंदा करीत सुटतात. पाहिलेत बघा, व्यवहारात खूप लोक बरं हॉटेलमधून जाऊन येतात, छान ताव मारलेला असतो, किंवा कुठल्या रिसेप्शनला जातील, तिथं अगदी सगळे जेवढे हल्ली तर काय एक ठिकाण नसतंच, इतके प्रकार असतात भोजनाचे आणि याचे. आणि आल्यानंतर म्हणतात नाही हो, असं जाणं बरोबरच नाही आहे, बाहेरचं खाणं अगदीच चुकीचं आहे. आपण आपलं घरातलं साधा वरण भात पोळी भाजी किंवा भाजी भाकरी खावी, ते आपल्या तब्येतीला मानवतं.
पण हे खाऊन आल्यानंतर बोलायचे. तसं सगळ्या विषयांची निंदा करीत सुटतात. आणि देह चालता विषय त्यागी असा कोण आहे? सर्वस्वी विषय त्याग केल्याशिवाय परमार्थ साधायचा नाही. असं होईल का हो? सर्वस्व विषयाचा त्याग करता येईल का? असे असेल तर मग विषय सुटायलाच नकोत, परमार्थ साधायलाच नको. अनेकांनी विषयांची निंदा केली आणि त्याच विषयांचं पुन्हा पुन्हा सेवन केलं. फक्त मी आता रसनेबद्दल बोललेली आहे. पण असं प्रत्येक विषयाचं जर सांगायचं झालं ना, तर फक्त विषय हा शब्द आपल्याला तासभर एका शब्दावर कितीतरी सांगता येईल आणि आपण ते अनुभवत असतो. म्हणून विषयांचा पूर्ण त्याग केल्यावर देह वागतो असं तर कधी घडत नाही. काहीच नाही. आता ते पूर्वीचे ऋषीमुनी अभक्ष वायुभक्ष होते किंवा कित्येक हजारो वर्षे त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. वाल्मिकींचंच पहा ना. वाल्मिकींना जेव्हा नारदांनी सांगितलं की तू विचारून ये, तुझ्या पापाचे वाटेकरी कोणी होत आहेत का? आणि ते नाही कळल्यानंतर सगळं सोडून त्यांनी आराधना केलेली, फक्त रामनामाचं जप केलेलं. कुठे लागलं त्यांना? अन्न नको, पाणी नको, काही नको, कुठलाच विषय लागलेला नाही. पण असं कधी सामान्य माणसाच्या किंवा प्रापंचिकाच्या बाबतीत घडणार आहे का? तर हे तसं अवघड आहे. समर्थांचा श्रोता पण प्रगल्भ आहे. समर्थ तर इतके काय म्हणतात ना, श्रीरामांचीच त्यांना पूर्ण देणगी मिळाली. हनुमंत साक्षात आहेत ते. आणि विवेकी आहे तो. त्याच्या अंतरंगाची स्थिती विना संकोच समर्थ चरणी विदित करताना म्हणतोय की गुरुदेव, न्यायाला धरून असलेलं तर्कसंगत आणि स्पष्ट बोलणं बऱ्याचदा निष्ठुर वाटतं, कंटाळवाणं वाटतं. पण जरा जसं मळमळत असताना जेवण योग्य नव्हे, अन्यथा अजीर्णच होतं, तसं परमार्थाविषयीच्या शंका मनात ठेवून साधनपथावर चालत राहणं योग्य नव्हे. असं म्हणून श्रोता त्याच्या मनातली सगळी खदखद समर्थांपुढे मांडतोय. संशयाने एकदा का मनाला घेरलं की त्यातून बाहेर पडणं खरंच जिकीर असतं. म्हणून भगवद्गीतेत म्हणले, संशय आत्मा विनश्यती. संशय, ज्याचा मन संशयानं भरलेलं आहे ना, तो नाशच पावतो. आता एखाद्या सत्पुरुषाच्या चरणी आपण येतो आणि आपण चुकीच्या व्यक्तीच्या संशय बघा, जायचे बरं का, अगदी मोठे आहेत, महंत आहेत किंवा संत आहेत, त्यांच्या पायाशी जायचं. पण जातानाच मनात शंका असते की बाबा मी इथं योग्य व्यक्तीच्या ठिकाणी आलो आहे का? मला जाऊन माझं काही भलं होणार आहे का? आणि म्हणून मला एकदम त्या गुरुचरित्रातली आठवण झाली बघा, की एक कुष्ठरोग झालेला मनुष्य आहे आणि तो त्या देवीची वगैरे सगळ्यांची खूप दीर्घकाळ आराधना करतो. तर देवी त्याला सांगते की तू माहूरगडावर जा आणि तिथे दत्तात्रेयांना, आपलं म्हणजे गुरूंना, दत्तरूपातले आहेत जे गुरु, त्यांना तू भेट. तर तिथे आल्यानंतर त्याच्या मनात संशयच. ते विचारतात कशासाठी आलाय? तर तू सांगतो की माझं हे जीवन सगळं असं असह्य झालेलं आहे. आणि थोडीशी मनात ती संशयाची होतेच. ते सांगतात जा स्नान करून ये. आणि स्नान करून आल्या त्याचं अंग पुन्हा पहिल्यासारखं होतं. पण जांघेवर एवढासा एक ठिपका, ते म्हणतात सगळं व्यवस्थित झालं, बघतो तो जांघेवर एवढासा ठिपका राहिलेला असतो. तो म्हणतो हे कसं काय राहिलं बरं? ते म्हणे तू संशय घेऊन आला होतास की नाही माझ्याकडे, आता मनातला संशय तुझा दूर झाला ना, आता जा आणि पुन्हा स्नान करून ये. पुन्हा तो पूर्ण छान झालेला आहे. तर अशा शंका माणसाच्या मनात येत असतात आणि या संभ्रमित अवस्थेमुळं मनातील आशंका या सत्पुरुषाला विचारल्याच जात नाहीत किंवा आपण करत असलेलं साधन केवळ एक कसरत होऊ लागते. साधना करत असताना सुद्धा मधून आपण गुरूंना किंवा आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना विचारलं पाहिजे. मागे एक सिद्ध लक्षणामध्ये समर्थांनी साधक आणि सिद्ध यातला फरक समजावताना असं सांगितलं होतं की साधक हा संशयी, तर सिद्ध हा संशयरहित असतो. आणि म्हणून सिद्धाला सगळं विचारायचे. आता गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातले खूप प्रसंग असतात आणि मलाही त्या कथा किंवा ते प्रसंग खूप आवडतात. सगळ्यांनाच आपल्याला आवडतात. गोंदवल्याला गेलं की नेहमी तिथं त्या वातावरणात आपण भारून जातो. तर त्यांच्या जीवनातला एक असा प्रसंग आठवला मला की कर्नाटकातले चिंतामण भट्ट
नावाचे एक दशग्रंथी ब्राह्मण होते आणि त्यांना पोटशुळाचा अतिशय त्रास होत होता. अन्ना वाचून लोकांचा प्राण जातो, पण अन्न खाल्लं तर प्राण जातो की काय अशी त्यांची अवस्था होती. आणि ते गोंदवल्याला आले बरं का. तिथे आल्यानंतर प्रसादाची वेळ असल्यानं महाराजांनी त्याला सांगितलं की बसा आता, पानावर बसा. तर तो म्हणतो की म्हणे, अहो मी खाऊच शकत नाही, खाणं हेच माझं म्हणजे दुखणं आहे, त्याच्यामुळं मला व्यातना होतात, वेदना होतात. महाराज म्हणाले, अहो हे माझ्या घरचं अन्न नाही आहे, हा रामाचा प्रसाद आहे, तो बाधेल अशी शंका तुम्हाला येते तरी कशी. प्रसाद म्हणलं ना की मनात शंकाच नको, तो भक्षणच करायचा पाहिजे. आपल्या सगळ्या शंका त्याच्यात आहे. त्या चिंतामण भट्ट पूर्ण पोटभर जेवले आणि तेव्हापासून त्यांचा पोटशूळ थांबला तो कायमचा. एवढी ताकद आहे त्या संतांमध्ये पण आणि प्रसादामध्ये पण. आता तीर्थ घेताना, प्रसाद घेताना सुद्धा लोक शंका घेतात बघा. मग त्यातला जो भाव आहे, त्यातलं जे मांगल्य आहे ते संपून जातं. रामायणातला एक क्षणभर प्रसंग आठवला म्हणून सांगते की त्या क्षणी प्रसाद भक्षण करायचा असतो. आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे रामायण सगळ्यांनी. ज्या वेळेला पायस प्रदान करायचं होतं आणि ते देत असताना कैकेयीला दिलंय पायस, पण ती जी काही वाटणी झाली, अर्ध मिळालं का एक तृतीयांश मिळालं का एक अष्टमांश, म्हणून तिला राग आला आणि तिनं ते पायस फेकून दिले, तो प्रसाद टाकून दिला. तो घारीला मिळाला. मग ते पुढं काय झालं रामायण माहिती. तिथे सांगितलेलं आहे बघा वसिष्ठांनी की प्रसाद घेतल्यावर क्षणभर सुद्धा विलंब करू नये. आणि पुढं सगळं रामायण केवळ त्या प्रसादामुळं घडलेलं आहे असं मला तरी वाटतं. म्हणून मला हे नेहमी वाक्य आहे की प्रसाद मिळाला ना, पहिला आपण भक्षण करायचा, विचारच करायचा नाही काय आपलं अजून काही राहिलं आहे का, माझी रोजची साधना राहिली मी आता कसं काय खाऊ. अहो तो प्रसाद आहे. म्हणून संतांजवळ सश्रद्ध मनानं आणि दृढ विश्वासानं जावं. ज्यांना संतांचा देहानं सहवास घडतो त्यांच्या अंतरंगी श्रद्धा विश्वास चटकन निर्माण होतो. त्यांच्या मनातील संशय लवकर फिटतात. आपलासुद्धा हा दासबोधाचा सुदीर्घ अभ्यास चालू आहे. दुसऱ्या ग्रुपवर आहे आमच्या 4 आवर्तनं झाली, आपली तशीच झालेली आहेत आणि समर्थांच्या नित्य सहवासात आपण आहोत. तरीसुद्धा आपल्या मनात काही शंका असतातच. ज्या ज्या श्रोत्यानं आता समर्थांपुढे त्या शंका मांडल्या आहेत, तर संत कसे आहेत हो, करुणानिधान आहेत. संशय धरून कोणी साधना करावी हे त्यांना कसं बरं रुचेल. त्यांनीच आपल्या मनातील संशय ओळखला आणि श्रोत्यांकरवी आपणा सर्वांच्या समाधानाकरता हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. 12व्या दशकात समर्थांनी विवेक आणि वैराग्याची विस्तृत संकल्पना आपल्यापुढं मांडली. वैराग्य अर्थातच विषयांपासून दूर राहणं आपल्या परमतत्वापर्यंत जाण्याच्या ध्येयामध्ये किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं हे त्यांनी कळकळीनं सांगितलं. आणि या पार्श्वभूमीवरच दुसरा प्रश्न विचारलेला आहे श्रोत्यांनी. बहुती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले हे तो घडेन. आत्ता मगाशी सांगितलं की पुष्कळ लोक विषयाची किंवा देहबुद्धीची निंदा करतात, पण आपण स्वतः त्याचे सेवन करीत जातात. खरं म्हणजे विषयांचा त्याग केला तर देह चालणार नाही. हे तो घडेना म्हणजे असं प्रश्न विचारायचा आहे की जर आपण पूर्णच विषय सगळे सोडून दिले तर आपला देह चालेल का हो, नाही चालणार. आणि म्हणून अशी निंदा करीत जर सुटलो तर देह चालता विषय त्यागी असा कोण आहे, असे सगळे प्रश्न आपण विचारले. म्हणजे अनेक लोक विषयांची निंदा करतात पण स्वतः तेही विषय सेवन करीत असतात. अशा वेळेला माणसाच्या मनात शंका येत असतात. भगवद्गीतेत एक श्लोक, भगवद्गीता तर दुसरा अध्याय अप्रतिमच आहे बघा. तिथे जो दुसऱ्या अध्यायातला 59वा श्लोक आहे ना, तो मला फार आवडतो. विषया विनिवर्तन्ते
निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. म्हणजे काय हो, की इंद्रियांच्या द्वारे विषयांचं ग्रहण न करणाऱ्या पुरुषाच्या बाबतीत विषयच निवृत्त होतात, पण त्यांच्या विषयाची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्कारानं नाहीशी होते. पण असे काही लोक आहेत की विषयांचं ग्रहण न करता त्यांचे विषय हे निवृत्त होत असतात. म्हणून पुढं म्हटलेलं आहे की निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शन. विनोबांनी खूप सोप्या शब्दात ते सगळं सांगितलेलं आहे. आता ज्ञानेश्वर सुद्धा बघा त्याच्यावर म्हणतात, आता अर्जुना आणिकही एक सांगे न एके कौतिक या विषयाने साधक त्यजिती नियमे श्रोत्रादी इंद्रिये आवरिती परिरसने नियमुन करीती ते सहस्रधा कवळिजती विषयी इही जैसी वरी पालवी खुडिजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे निबळे अधिके जैसा आडवेनी सांगे फरके तैसा मानसी विशोपोर वोरपे रसनाद्वारे येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमुन घे रस हटे जे जीवन हे न घटे येणे विण मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे जै परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. आता जे साधक असतात ते खरं म्हणजे काय आहे की सगळ्या इंद्रियांचा त्याच्या ठिकाणी उपभोग घेत असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं कुठलं इंद्रिय असेल तर ते रसनेंद्रिय आहे. आणि त्या रसनेंद्रियावर जर त्यांनी नियंत्रण ठेवलं नाही तर आपले हे बाकीचे सगळे विषय हे उफाळून येत असतात असं ज्ञानदेवांना म्हणायचे. म्हणजे ते सांगतात की तू जरा ध्यानपूर्वक ऐक. जे साधक असतात ते निग्रहपूर्वक इंद्रियांना अधीन जाणाऱ्या विषयांना रोखतात, विषय सेवनाचा जाणीवपूर्वक त्याग करतात. ही कर्णादी जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या विषयांचा जाणीवेनं त्याग करतात, परंतु त्यांना जिभेला आळा घालता येत नाही. त्यामुळं हजार वाटांनी हे विषय या साधकांना कवटाळतात. हे त्यांच्या ध्यानातच येत नाही. कसे ते तुला त्यांनी एक दृष्टांत सांगितलेला आहे. तो असा सांगितला आहे की वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे. वृक्षाचा दृष्टांत ज्ञानदेवांकडे दृष्टांत असेच भरपूर असतात. ते म्हणतात की वृक्षाची वरवरची कोवळी पालवी जरी आपण खोडली, अगदी वेळ पडली तर पूर्ण वृक्ष जरी तोडून टाकला तरी जमिनीतली मुळं मात्र जी असतात त्यांना पाणी घातलं तर त्या वृक्षाचा नाश कधी होईल का? पालवी खुडलेला प्रसंगी कुऱ्हाडीनं तोडून टाकलेला तो वृक्ष पाण्याचं पोषण मिळाल्यावर पुन्हा आडव्या अंगानं वाढत जातो. त्याप्रमाणे जिव्हेच्या द्वारे अनेक रसांचं सेवन होतं आणि त्या रुचीतून मन पुन्हा बलदंड होतं आणि इतर इंद्रियांची जाणीवपूर्वक खुडून टाकलेली विषय वासना पुन्हा उफाळून येते. इतर विषय कितीही खुडून टाकले, इंद्रिय निग्रह केला तरी रसनेवर ताबा मिळवता येत नाही. कारण अन्नाअभावी साधकाचे प्राणच कंठाशी येतात. रसाव्यतिरिक्त जगणंच मुश्किल होतं. परंतु पार्था, जेव्हा साधक पुरुष अनुभवाच्या शाश्वत बळावर परब्रह्म अनुभव घेतो तेव्हा मात्र रसविषयीही गळून पडतो आणि रसावर म्हणजे जिव्हेवर तो ताबा मिळवतो. याचा सोपा अर्थ असा आहे की साक्षात्कार जेव्हा होतो साधकाला तेव्हा मीच ब्रह्म आहे असा शरीरभाव त्याचे नष्ट होतात आणि इंद्रिय विषयांचं सेवन विसरतात. मला ज्ञानदेवांच्या सांगण्यातले सोपे दृष्टांत फार चांगले वाटतात. आणि हे विषय विरहमध्ये एकनाथसुद्धा म्हणतायत बघा त्याच्यावर
विषय विरह गुंतले संसारी, तया जन्मजन्मांतरी फेरी, कोणी न सोडवी निर्धारी, या लागन गुंता संसारी. या विषयांवर इतकं अक्षरशः सगळ्यांनी समजावून दिले, पण आपल्या मनामध्ये ते ठसून आपण त्याचं किती त्याग करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग सोडवा तुम्ही संतजन, या विषय विरहापासून, क्षणिक विषय संसार भरला दिसे भवसागर, यातून उतरी पैल पार, संत संग मिळालिया. आपल्याला पहिलं तीराला जर जायचं असेल तर संत संग करायला पाहिजे. अजूनही ते म्हणतात, विषय प्राप्ती लागी जाण, धरी बकापरी ध्यान, विषयिक गायन करी, जैसा खर भुंके खरी. किती उदाहरणं देतात एकनाथ. पण नाही संत चरणी मन, सदा विषयावरी ध्यान, विषय लोटी परता होई, एका जनार्दन पायी. जसं बगळ्याचं ध्यान असतं ना, डोळे मिटुनी ध्यान वळडचणीत या ध्यान करती, असं जे म्हणलेलं आहे, तसं विषयाचे अभिलाषे सबळ भेदू भासे, विषय लेशू तेथे मुक्ती केवी कसे वसे, विषय तृष्णा सांडी, मग तू साधन मांडी, वैराग्याची गोडी गुरुसी पुसे. तेवढ्यासाठी बाबा विषय सांड आणि तू वैराग्याची गोडी गुरूंना विचार, वैराग्य कसं मिळवायचे. विषयी होऊन उदास, सांडी संसाराची आस, ऐशीस मुक्ताची वासना, मुमुक्षी चिंती तुझ्या चरणा, विषयाच्या व्यथे दुःख भोगितो अघोर, तया दुजा थार कोठे नाही. इतके त्रास होतात बघा त्या विषयांच्या मागे लागून, पण माणूस सोडतो का हो त्याची गोडी? नाही. शुद्ध करोनी मन घ्यावे राम नाम, संतांचे पूजन क्रिया हेची, एका जनार्दनी विषयाच्या संगे, कर्मकांड लागे भोगणे तेथे. अहो नामदेव म्हणतात, विषयांचे कोड काकरी ती गोड, होईल तुझं जोड इंद्रिय बाधा, सर्व हेल टिके जाणून तू तिके, रामे विण एके न सुटी जे, माया जाळ मोहो इंद्रियांचा रोहो, परीन धरिसी आवो भजन पंथे, परीने धरिसी भावो भजन पंथे. अरे भजनाच्या पर्यंत भजनाचा मार्ग तू स्वीकार. सगळ्या संतांनी आपल्याला अगदी काय म्हणू, कानी कपाळी ओरडून सांगितलेलं आहे किंवा प्रेमानं सांगितलेलं आहे, पण तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या हातून तो विषय त्याग कसा होईल हा स्वतःच ठरवायचा आहे आणि समर्थांचे विचार समजून घ्यायचे. करुणाष्टकात समर्थ काय म्हणतात, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही, रविकुळ टळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे. आता पुढची ओवी आहे, बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक, येणे करिता सकळ लोक हासो लागती. ही ओवी तर फार अगदी विचार करण्याजोगी आहे बघा, की माणसांच्या बोलण्यात बोलणं एक असतं, चालणं एक असतं. म्हणजे बोलण्या चालण्यात मेळ नसतो. यालाच हीन विवेक म्हटले. विवेकाचे पुन्हा प्रकार इतके छान समजावून देतात ना समर्थ आपल्याला. येणेकरिता सकळ लोक हासू लागती. म्हणून तुकारामांनी अगदी छान विधान केलेले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. पण समर्थ आपल्याला सांगतायत की अहो बोलतो एक आणि चालतो वेगळंच, म्हणजे करतो वेगळंच. त्याला हीन विवेक म्हणतात. म्हणून हा जो हीन विवेक आहे तो आपण सोडायला पाहिजे, त्याच्या विरुद्ध जायला पाहिजे, म्हणजे विवेकानं राहायला पाहिजे. बोलणं एक करणं एक याला समर्थहीन विवेक का म्हणतात, तर हे अविवेकी आचारभ्रष्ट वक्त्याचे शब्द अपेक्षित परिणाम साधतच नाहीत. जो सांगेल ना, म्हणजे खरं सांगू का, या समासांवर निरूपण करत असताना इतका प्रत्येक ठिकाणी प्रश्न पडतो की आपण याच्यात अजून कुठे कुठे कमी आहोत, आपल्याला काय केलं पाहिजे हा सतत म्हणजे मनामध्ये विचार येत असतो. समजून तर घेतोच आहोत, पण त्या आचरणात किती टक्के माझ्या आले आणि कसं आणायचे हा प्रश्न आहे. तर जो आचारभ्रष्ट वक्ता आहे त्याचे शब्द अपेक्षित परिणाम साधणारच नाहीत.
लोकांची पारमार्थिक उन्नती साधणं फारच लांब राहिलं. वक्त्याचं सगळीकडे हसणं झालं तरच नवल, कारण त्यानं तसं वागावं लागतं. किती उदाहरणं दिसतात हो. आणि ही आजची परिस्थिती असं नाही, समर्थांच्या काळची सुद्धा तशीच होती, त्यात काही फरक नव्हता. पण वक्ता खरंच बुवा आहे की बुवाबाजी करणार आहे हे चाणाक्ष लोकांच्या लगेच लक्षात येतं बरं का. म्हणूनच तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती अशा शब्दात समर्थ श्रोतृवृंदाचा गौरव करतात आणि कानी पडणाऱ्या शब्दातून वक्त्याचा आध्यात्मिक अधिकार किती आहे याची त्यांना कल्पना येते. अंतरंगातून तळमळीपोटी आलेले प्रचितीचे बोल, केवळ छाप पाडण्यासाठी घुसडलेले शब्द, यातला फरक श्रोत्याला कळतो. आपल्याला एखाद्याचं वक्तव्य फार आवडतं. म्हणजे एकतर महाराज होते चेन्नईहून आलेले, अहो धबधबा कोसळतो तसे त्यांचे हे होते सगळे, म्हणजे बोलण्याची सगळी वचनं वक्ते हे भाषणं. प्रत्यक्षात ते कसे होते माहिती नाही. आणि म्हणून अंतरंगातून तळमळीपोटी आलेले प्रचितीचे बोल, हे असे घुसडण्यासाठी जे शब्द वापरलेत यातला फरक श्रोत्याला समजतो. खऱ्या पारमार्थिक अधिकारी वक्त्याच्या बोलण्यात आणि चालण्यात कृतीत सुसंगती असते. जे समर्थ आहेत, ज्ञानदेव आहेत, तुकाराम आहेत, सगळेच जे संत आपल्या डोळ्यासमोर आहे, गोंदवलेकर महाराज आहेत, की त्यांच्या आचरणात आणि बोलण्यात काहीही भिन्नता नव्हती. आधी केले मग सांगितले. असा विवेकी विरक्त वक्ता जरी असला तरीसुद्धा श्रोत्याचं मन हे अशंकारहित असेल असं खात्रीनं नाही सांगता येत. म्हणूनच त्याच्या मनातील काही प्रश्न तो समर्थांपुढे मांडत आहे. चौथा प्रश्न बघा. विषय त्यागे विणतो काही, परलोक तो प्राप्त नाही, ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. आता लोक ठाई ठाई असं म्हणतात की विषय त्यागाशिवाय परलोक प्राप्तच होत नाही. त्याचा नीट विचार करा. विषय त्याग हा महत्त्वाचा आहे, पण आता त्याच्यावर सुद्धा भगवंतांनी भगवद्गीतेत खूप दिलेले आहेत. आपल्याला त्याच्यावरही बोलायला जेव्हा उद्या मिळेल तेव्हा मी बोलीन अर्थात, की विषय त्यागच हा जर करता आला नाही तर मग काय उपयोग आहे, आपलं सगळं व्यर्थच आहे नाही का. प्रल्हाद जेव्हा पित्याला सांगतोय, मला भागवतातली सुद्धा कथा आपण सगळे जाणता आहात, की तो प्रल्हाद पित्याला समजावून देतोय की मतीर्न कृष्णे परतस्वतो वा मिथ्योपिपद्येन गृहव्रतानाम अदांत गोभिर्विशताम तमिश्रम पुनः पुनश्चर्वित चर्वणानाम. तो काय सांगतोय, एवढासा 7-8 वर्षाचा बालक वडिलांना सांगतोय, तात संसारातील लोक चघळलेलेच विषय पुन्हा चघळतात. त्यांचा इंद्रियावर ताबा नसतो. ते भोगलेले विषयच पुन्हा भोगण्यासाठी संसाररूपी घोर नरकात पुन्हा पुन्हा जातात. अशा गृहासक्त माणसांची बुद्धी स्वतःहून किंवा कुणाच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाच्या ठिकाणी स्थिर होत नाही, स्थित होत नाही. न ते विदुस्वार्थ गतिम हि विष्णू दुराशयो ये बहिरर्थमानिनः अंधा यथान्यैरुपनीयमाना वाचीशतन्त्या मुरुदाग्निबद्धाः. दामनी असे शब्द येतो. इंद्रियांनी दिसणाऱ्या बाह्य विषयांना जे मूर्ख सर्वाधिक योग्य समजतात, आपल्याला जे बाहेर जे विषय आहेत ना त्यालाच सामान्य माणसं खूप महत्त्वाचे मानतात. मग ते कसे आहेत, तर आंधळ्याच्या पाठोपाठ खड्ड्यात जाऊन पडणाऱ्या आंधळ्यासारखे आहेत. वेदांनी सांगितलेल्या काम्य कर्मरूप दोरीच्या दीर्घ बंधनामध्ये बांधले गेले आहेत. त्यांना आपला स्वार्थ आणि परमार्थ भगवान विष्णूच आहेत हेच कळत नाही. आणि ज्यांची बुद्धी भगवंताच्या चरणकमळात रमते त्यांच्या जन्ममृत्यूरूप अनर्थाचा सर्वथैव नाश होतो. पण जोवर विरक्त भगवतप्रेमी महात्म्यांच्या चरणधुळीत ते स्नान करत नाहीत तोपर्यंत, म्हणजे जे विरक्त आहेत, वैराग्याने युक्त आहेत, त्यांच्या जवळ आपण राहायला पाहिजे. तोपर्यंत त्यांना अशी बुद्धी होत नाही. अहो, त्यांना मित्रांना सुद्धा पटवून दिलेलं आहे. ते सांगतात, मित्रांना तो सांगतो,
वडील तर त्याला आता ठार मारण्याचीच धमकी आणि सगळ्यांना आज्ञा देतात. पण थोड्या मधल्या काळात त्यानं मित्रांना छान समजावून दिलेलं आहे. ततो विदुरात परिहृत्य दैत्या दैत्येषु संगम विषयात्मकेषु उपेत नारायणमादिदेवं समुक्त संगैरिषितोपवर्गः. तो आपल्या मित्रांना बंधूसारखा मानतो आणि म्हणतो, या विषयासक्त दैत्यांच्या संगतीपासून तुम्ही लांब राहा आणि आदिदेव भगवान नारायणांना शरण जा. कारण ज्यांनी संसाराची आसक्ती सोडली आहे त्या महात्म्यांना तोच परममोक्ष आहे. भगवंताजवळ जाणं हा आपला मोक्ष आहे आणि तोच आपण मिळवला पाहिजे. 5व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, प्रपंची खाती जेविती परमार्थी काये उपवास करीती उभयता सारखे दिसती विषय विषयी. ही तर ओवी फार छान आहे. आणि बघा ना, मगाशी सांगितलं तसं काय फरक आहे हो परमार्थी आणि प्रपंची, किंवा संत आणि सामान्य, सिद्ध आणि साधक. दिसायला तर सारखेच दिसतात. मग प्रपंच करणारे जेवढं खातात पितात, मग परमार्थी काय उपवाशी राहतात. विषय सेवनाच्या बाबतीत दोघंही सारखेच दिसतात. म्हणून भगवद्गीतेतला श्लोक सगळ्यांना माहिती आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. त्यांना प्रश्न पडतो. गीताईमध्ये विनोबा सोप्या शब्दात सांगतात, स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा. त्याच्यावर पुढं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, ते आपण उद्या बघूया. पण इथे स्थितप्रज्ञ हा समानच आहे हो. ज्ञानदेव काय म्हणतात, ज्ञानदेवाणी स्थिरबुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणिजे जो समाधिक सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती असे कैसे निरूपे विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. काय थांबायचंय का? उल्हास उल्हासांचा ऑडिओ नाही. हां हां हां. तर हा केल्या बंद. आता 6वा, आपल्याला पुढचे श्लोक काही बघायचे आहेत, पण 6वी ओवी बघूया. दोन्हीमध्ये समान आहे, मग काय फरक आहे. देह चालता विषय त्यागी ऐसा कोणा हे जगी याचा निर्वाह मज लागी देवे निरोपावा. अहो, या दोघांमधला मला फरक सांगावा. देह चालत असतो म्हणजे जोपर्यंत देह आहे, माणूस जिवंत आहे, तोपर्यंत विषय त्यागणं अत्यंत अवघड आहे. म्हणजे विषय सुटणं अशक्य गोष्ट आहे. देह जिवंत आहे तोवर विषय सोडून जगणारा असा कोणी आहे का? प्रश्न विचारला. या जगात कोणी आहे का? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर गुरुदेवांनी आत्मीयतेनं आम्हाला द्यावं असं म्हणतायत. म्हणजे देह जिवंत असताना विषयांचा त्याग करणंच अशक्य आहे, अशीच माणसाची श्रद्धा आहे. पण मला तर उदाहरणं डोळ्यात, ही ओवी वाचताना तर माझ्या डोळ्यापुढं असे पटपट पटपट उदाहरणं येत होती की समर्थांनीच त्या 4-5व्या वर्षी वर जाऊन बसलेत. माता सगळीकडं शोधतीये, राणूबाई शोधतायत आणि बघते तर फडताळात बसलेले आहेत. काय रे करतोयस इथे, काय करतोय नारायण तो चिंता करीतो विश्वाची. म्हणजे त्याच्या एवढ्या 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या जीवाला विश्वाची चिंता दिसत होती. स्वतःचे देहाबद्दल त्याला काही कौतुक नव्हतं. नाही तर आपण 5 वर्षाची मुलं बघतो, आई मला हे दे, आई मला ते दे, त्यांचं सतत चालू असतं. मग आता तिथे त्यांचं उदाहरण आहे. ज्ञानदेवांनी तर काय केलं, एवढी लहान भावंडं सगळी, माता पित्यांचा देहांत झालेला आहे आणि सगळं विवेक वैराग्य त्यांना कुठेही काही म्हणजे देहासाठी हे सगळं पाहिजे ह्या कुठे भावनाच त्याच्या पलीकडे गेलेले होते. अहो, शंकराचार्यांनी तेच केलेलं आहे. आई वैराग्य हे घेऊ देत नाही, संन्यास घेऊन देत नाही, म्हणून मगरीच्या मुखामध्ये आपला पाय बद्ध करून घेतलेला आहे आणि आईकडनं वचन घेतलं की अगं माते, आई ओरडतो. आई म्हणते अरे त्याला सोडवा कोणी. तो म्हणतो मला दुसरे कोणी सोडवणार नाही, तूच सोडवणार आहेस.
तू जर मला जाऊ दिलंस, संन्यास घेऊ दिलास, तर ही मगर पाय सोडेल. आईला शेवटी पोराचं प्रेम असतं, तो जिवंत राहणं महत्त्वाचं आहे. ती म्हणते ठीक आहे बाबा, मी दिली तुला परवानगी. लगेच मगरीनं पाय सोडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे सध्याच्या काळातले विवेकानंद, विवेकच नाव त्यांचं, विवेकातच आनंद होता. गुरुदेवांना विचारतात, आता काय करू गुरुदेव, वडील निवर्तलेले आहेत, खराचा सगळा संसार कसा चालवायचा आहे, मी मातेला विचारू का, मातेला सांगू का? गुरुदेव हसले आणि म्हणले सांग, कारण त्यांना माहिती होती याची मोठेपण त्याचं माहिती होतं. गेलाय, 3दा गेलाय काली मातेकडे, आणि डोळे मिटल्यानंतर माताच दिसतीये, बाकी काही त्याला दिसतच नाही, दुसरं काही आठवतच नाही. आणि फक्त मागितले, ज्ञान दे, वैराग्य दे आणि भक्ती दे. तिथं वैराग्य मागितलेलं आहे, ज्ञान मागितलेलं आहे, भक्ती मागितलेली आहे. आता 7वी ओवी होईल, थांबावं लागेल मला. विषय अवघा त्यागावा, तसेच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा दिसतो की. गोवा शब्द त्यांनी फार छान वापरलेला. गोवा म्हणजे घोटाळा, गुंतागुंत, किंवा मध्ये एखाद्या आड काही येतं त्याला गोवा शब्द वापरला. की विषयाचा संपूर्ण त्याग करावा आणि मगच परमार्थ करावा का, असं म्हणण्यात फार घोटाळा वाटतोय हो. सामान्य माणसाला हे विषय सोडून देणंच अवघड आहे ना, आणि मग परमार्थ साधायचा किती अवघड आहे हो. सगळ्या विषयांचा त्याग होत असेल तरच परमार्थ करावा असं म्हटलं तर सगळा गोंधळ आहे. तिथं गोवा दिसतोय आणि मगच परमार्थ करता येतो का हो. त्याच्यापेक्षा हे सगळे 7 प्रश्न त्यांनी म्हणजे शंका श्रोत्यांच्या मनातल्या निर्माण केलेले आहेत. ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला, सावध होऊनी मग घाला एतद्विषयी. असं हे श्रोत्यांचं जे म्हणणं आहे ते सगळं त्यांनी ऐकलं आहे. त्यावर वक्त्यानं जे उत्तर दिलं आहे ते आपल्याला मन लावून सावधपणे ऐका असं समर्थ म्हणत आहेत. श्रोत्याच्या शंकेला आता समर्थ उत्तर देतात. प्रपंचाचा त्याग केल्यापासून परमार्थ साधत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे, पण वैराग्य ही मनाची अवस्था आहे. त्यासाठी बाहेरचा त्याग किती करावा हे परिस्थितीवर अवलंबून असतं. परमार्थी माणूस अधिक प्रमाणात त्याग करू शकतो. प्रापंचिक माणूस व्यवहाराच्या चौकटीत बसणारा त्याग करतो. प्रत्येकजण आपली एक चौकट ठरवून घेतो, मी एवढं सोडीत. वर्षभर कुणाचा मृत्यू झाला की लोक सांगतात वर्षभर त्यांच्या आवडीचा पदार्थ सोडला, वर्षाची चौकट घालून घेतली. किंवा असंच, हे आत्ता सध्या महाग झालेली वस्तू आत्ता सोडायची, स्वस्त झाली की पुन्हा खायची. ठीक आहे, फक्त हा जिभेवरचाच, रसनेवरचाच त्याग आपण जास्ती करून पाहतो आहोत. इथेच आता थोडंसं थांबावं लागेल, वेळ संपत आली असेल, संपलेलीच आहे. हे प्रभो आनंद सिंधू मेधामयी वितीर्यतां, यच्च दुरितं दीनबन्धो तच्च दूरन्नीयतां, चञ्चलानि इन्द्रियाणि मानसं मे पूयतां, त्वामहं शरणं प्रपद्ये सेवकस्त्वनुगृह्यतां. हे प्रभो का आनंद सिंधो मेधामयी वितीर्यतां, यच्च दुरितं दीनबन्धो तच्च दूरन्नीयतां. क्षमस्व, थोडा 1 मिनिट वर झालेला आहे, 2 मिनिट. आणि आपण काहीतरी साधना करतो ना शेवटी, मी विसरून गेले का, थांबूया इथे? 13 वेळा हा, ते जप म्हणायचं असतो. मग तुम्ही सांगताय कुणी? कमी कोण घेतो का? कमी म्हणू? हा, हरकत नाही. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. उर्वरित निरूपण उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेस होईल. लिंक बदलली जाणार नाही हां ठीक आहे. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. जय जय रघुवीर समर्थ. 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 जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. पुष्पकेक रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.